भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा वसा जपत पनवेलमध्ये जनआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी गुणे हॉस्पिटल जवळील भाजी मार्केट येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले। तसेच या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट देत आयोजकांचे कौतुक केले। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेतला। सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी आणि विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही नेत्रोपचाराचा लाभ मिळावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी आणि विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही नेत्रोपचाराला लाभ मिळावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरामध्ये आरोग्य तपासणीसोबत अनुभवी नेत्रतज्ञांकडून मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्म्यांचे वाटप तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तपासणी, नोंदणी आणि मार्गदर्शन करण्यात आले। विजन फ्रेंड साकीब गोरे यांच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या देवाभाऊ चष्मा या विशेष उपक्रमाअंतर्गत गरजू तिथे चष्मा आणि मोतीबिंदू निवारण हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून नागरिकांना आवश्यक नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यात आली। समाजकारण आणि लोकसेवा हीच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सार्वजनिक जीवनाची ओळख असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, आरोग्य सेवा, सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन अशा विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या जनआरोग्य शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला। यावेळी शिबिराच्या संयोजिका नगरसेविका दर्शना भोईर यांनी उपस्थित मान्यवर आणि शिबिरार्थींचे स्वागत करून शिबिराच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला। यावेळी भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष नगरसेवक सुमित झुंजारराव, माजी नगरसेवक जगदीश गायकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाईक, मधुकर उरणकर, सपना पाटील, कविता ठाकूर, कविता पाटील, जयश्री कामरेकर, नीता मंजुळे यांच्यासह पदाधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ, स्वयंसेवक, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून अशा समाजोपयोगी कार्यक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या लाडक्या नगरसेविका दर्शनाताई भोईर यांच्या मार्फत खूप छान असं कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आयुष्यमान भारत या योजनेखाली ते नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळते 50% ही आरोग्य सेवा, त्या ते कार्ड वाटप आणि त्याचबरोबर प्रशांत ठाकूरच्या वाढदिवसानिमित्तानं मोफत चष्मे वाटप, आरोग्य शिबिर अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याकरता आज इथं रवी नाईक, सपना पाटील, कविता पाटील, जगदीश गायकर, जगदीश गायकर, कविता ठाकूर, वनकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शेकडो लोकांना या आरोग्य सेवेचा फायदा मिळत आहे। त्यानिमित्ताने इथंच आता कार्ड वाटप झाले, चष्मा वाटप सुरू झालेलं आहे, तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा। दर्शना भोईर ह्या गेली कित्येक वर्ष 3 दशकं त्या चांगल्या सेवा नागरिकांच्या करत आहेत आणि त्या दृष्टीनं त्यांचं हा कार्यक्रम दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम ते आयोजित करतात। नागरिकांसाठी पुढे येत असतात, त्यांना प्रशांत ठाकूरच्या अवसरानं हे कार्यक्रम आयोजित केल्या कारणानं त्यांच्याबरोबर अतिशय जोरानं काम करत असल्या कारणानं त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाचा लाभ सगळ्यांनी जास्तीत जास्त घ्यावा। प्रशांत ठाकूर हे अहोरात्र दिवस रात्र जनतेची सेवा करत असतात, विविध सोयी सुविधा जनतेकडे पोचवत असतात आणि त्याचाच भाग म्हणून प्रशांत ठाकूरचे कार्यकर्ते सुद्धा आता अशा प्रोग्राम आयोजित करत आहेत। त्यांना सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। आपल्या पनवेल महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती, आपल्या नगरसेविका सौ दर्शनाताई भोईर यांनी आपल्या सर्वांच्यासाठी या मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचं एका अर्थानं आयोजन केलं आहे।
की ज्या माध्यमातून रोज बाजारातील आमचे सर्व व्यापारी भगिनी आणि बंधू आणि या रोज बाजारामध्ये खरेदीसाठी येणारे सर्वसामान्य नागरिक या सर्वांच्या सोयीसुविधांसाठी इथं या नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन केलेलं आहे. मी सगळ्यात आधी दर्शना वहिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा देण्याच्यासाठी आज हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापैकी प्रत्येकाला भेडसावणारे दैनंदिन आजार याची काळजी घेतली जाणार आहे. मला या ठिकाणी दर्शना वहिनींना मनापासून धन्यवाद द्यायचे की या कार्यक्रमाला त्यांनी माझ्या वाढदिवसाचं औचित्य जोडलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचा व्यक्तिशः या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर आपल्यापैकी प्रत्येकालाच आयुष्यामध्ये आपल्यापैकी आपल्याविषयी कोणी चांगलं बोललेलं आवडतं, आपल्याला शुभेच्छा दिल्या चांगल्या कामासाठी की आवडतात. वाढदिवसाला शुभेच्छा तर आपण नक्कीच देतो. आता मराठी भाषेतला वाढदिवस म्हणजे 365 दिवस वाढदिवसच आहे. जन्मदिवस कदाचित एक दिवस असेल, पण वाढदिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात रोज आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं आणि त्या अर्थानं माणूस हा अजन्म विद्यार्थी राहतो. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला आजच्या दिवसातून काही ना काहीतरी घेता येणं जोग आहे. मलाही घेता येणं जोग आहे. दर्शना वहिनींनी आज या कार्यक्रमाचं आयोजन करून आपल्या इथल्या परिसरातल्या सगळ्या सहकाऱ्यांना जी सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सर्व देशामध्ये सबका साथ सबका विकास या सूत्रानुसार काम चालू आहे आणि त्यानुसार सर्वसामान्य गरिबातल्या गरीब माणसाच्या हितासाठी ते काळजी घेतात. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा अतिशय मेहनतीनं या महाराष्ट्रामधल्या नागरिकांना सुजलाम सुफलाम बनवावं यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळे आज ते देवाभाऊ चष्मा हा देवाभाऊ चष्मा हा आपल्याला आज या ठिकाणी मिळू शकणार आहे. त्यामुळे हा चष्मा मोतीबिंदूचे आवश्यक शिबिरं या सगळ्याचं नियोजन इथे केलं जात आहे. मी पुन्हा एकदा दर्शना वहिनींना मनापासून धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.